पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महत्त्वाचा विषय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आमचा जीवनाचा मार्ग आहे. जीवनाचा मार्ग. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:26 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू येशू म्हणत आहे, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आणि समोर म्हणत आहे, प्रभू येशू म्हणत आहे, माझ्याद्वारे गेल्या वाचून तुम्हाला पित्याकडे जाता येणार नाही. म्हणजे येशू जीवन आहे, येशू जीवनाचा मार्ग आहे. आणि जर मार्ग असेल तर, जीवनाचा मार्ग असेल तर प्रभू येशू काय म्हणत आहे, मग मी जीवन आहे, मार्ग आहे, सत्य आहे. आणि हे जीवन कुठं समाप्त होते? हे जीवन समाप्त होते पित्यामध्ये. पित्याकडे जाणे म्हणजे हेच आमचं जीवन आहे. पित्याला जाऊन मिळणे हेच जीवन आहे. येशूने म्हटलं, मार्ग, सत्य व जीवन मी आहे. जीवन आहे म्हणजे आम्हाला अनंत जीवनाकडे जाणे आहे. आणि म्हणून प्रभू येशूने आम्हाला पिता दर्शवलेला आहे. पिता, मी पित्याकडे जाणारा मार्ग, पित्याकडे नेणारा मार्ग. पित्याकडे जाणे फार गरजेचं आहे. मी येशूला ओळखलो, येशूने माझ्या कृपा केली, येशूने माझ्या जीवनात चमत्कार केला, माझ्या जीवनामध्ये येशूची कृपा आली. हे सगळं झालं. तेवढ्यामध्ये आमचं संतुष्ट नाही, आम्ही संतुष्ट नाही. तेवढ्यामध्ये आमचं जीवन समाप्त होत नाही. तेवढ्यामध्ये आम्ही जीवन प्राप्त केलं असं नाही. आम्हाला पित्याकडे जाणे फार गरजेचं आहे. म्हणजे स्वर्गात गेलेच पाहिजे. आणि म्हणून प्रभू म्हणत आहे. आणि आपण वाचतो योहानाचे शुभवर्तमान अध्याय 17:3. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 17:3 मध्ये आम्हाला वाचायला मिळते, एकाच खऱ्या परमेश्वराला आणि येशू ख्रिस्ताला ओळखणे. एकाच खऱ्या परमेश्वराला आणि येशू ख्रिस्ताला ओळखणे हेच अनंत जीवन आहे. ओळखणे हेच अनंत जीवन आहे. ओळखणे म्हणजे मग काय? ओळखल्याबरोबर, ओळख म्हटलं तर समजा मी माझ्या मित्राला ओळखतो, हे तेवढंच नाही. आता समजा आम्ही कधी कधी एखाद्या पार्टीमध्ये, एखाद्या प्रोग्राममध्ये एखाद्याला भेटतो, तेव्हा ओळखी होते. आणि नंतर मग आम्ही इकडे तिकडे चालले जातो. आणि नंतर 1-2 वर्षानंतर आम्ही त्याला भेटतो, तेव्हा असं म्हणतो, अरे मला ओळखतो का तू? मी तेव्हा भेटलो होतो. हा ओळखतो, मला माहीत आहे, माझ्या लक्षामध्ये आहे, असं आपण म्हणतो, ओळखतो. ह्या मित्राला ओळखल्यासारखं देवाला ओळखणं नाही. देवाला ओळखणं म्हणजे प्रत्येक वचनाला आपण ओळखलं पाहिजे आणि ते वचन आत्मसात केलं पाहिजे. पित्या परमेश्वराला ओळखण्याची खूण काय आहे? पिता परमेश्वर आमचा बाप आहे. आम्ही बायबलची सुरुवात कोणत्या शब्दाने झालेली आहे आपण लक्षात घेऊया. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 1:1, प्रारंभी देवाने स्वर्ग आणि पृथ्वी ही निर्माण केली. कोण निर्माण केलं? परमेश्वर पित्याने ही निर्माण केलं. कोण निर्माण केलं? देवाने निर्माण केलं. म्हणजे आपण त्याच्या कार्याला ओळखलं पाहिजे. तो काय करतो ते ओळखलं पाहिजे. आणि त्याच्या मागं परमेश्वराची आमच्या प्रती अपेक्षा काय आहे? कशासाठी बनवलेलं आहे देवाने? हे मानवाला निर्माण केलं. मानवाला कशासाठी निर्माण केलं? देवाच्या आज्ञेमध्ये राहण्यासाठी, देवाच्या सोबत राहण्यासाठी. आणि त्याच्यानंतर परमेश्वराने आम्हाला सर्व काही, त्यानंतर परमेश्वराने आदाम आणि हेवाला बनवलं. त्यांनी पाप केलं. पापातून त्यांना सोडवण्यासाठी पित्या परमेश्वरानं मुक्तिदात्याला पाठवलं. हे सर्व आपण ओळखलं पाहिजे. कशासाठी मुक्तिदात्याला पाठवलं? फक्त ओळखलं, मी येशूला ओळखलो नाही. येशू कोण आहे?
ओळखलो काय आहे तो, त्याचं मार्गदर्शन मला काय आहे ओळखलं पाहिजे. त्यांनी कशासाठी पृथ्वीवर आला आणि त्यांनी परमेश्वर, आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3:16 मध्ये वाचतो. काय वाचतो? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. विश्वास ठेवणे म्हणजे काय मग? त्याच्या प्रत्येक कार्यावर विश्वास ठेवणे. त्यांनी आम्हाला मार्ग, सत्य, जीवन दाखवलेलं आहे. मार्ग काय आहे? त्यांनी आम्हाला 7 संस्कार दिलेला आहे. 7 संस्कार म्हणजे काय? पहिला संस्कार आहे बाप्तिस्मा, त्याच्यानंतर आहे दृढीकरण, त्याच्यानंतर आहे पाप स्वीकार. आम्हाला सर्व सांगितलं आहे. पश्चाताप सांगितलेला आहे, पाप स्वीकार सांगितलेला आहे, पापाची क्षमा सांगितलेलं आहे, क्षमा करणे शिकवलेलं आहे, त्याग करायचं जीवन शिकवलेलं आहे. हे सर्व मार्ग आहे आणि त्याच्यातून गेल्याशिवाय आम्हाला पित्याकडे जाता येणार नाही, असं म्हणून प्रभूने सांगितलेलं आहे. येशूने आमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे आणि येशूने आमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे. योहानाचे पहिले पत्र अध्याय 1:7 मध्ये आम्ही वाचतो, आमचे तारण प्रभू येशूच्या रक्ताद्वारे होते. प्रभू येशूचे रक्त आम्हाला शुद्ध करते. तर मग ते कसे रक्त शुद्ध करते आम्हाला? तर आपण ते रक्त स्वीकार केलं पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही आमच्या भक्तीद्वारे प्रभू येशूचं शरीर आणि रक्त आम्ही ग्रहण केलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण 1-2 वाक्य बायबलचे माहीत करून किंवा 1-2 वाक्यामध्ये सांगून आपल्याला पूर्ण बायबलचा अर्थ समजत नाही. बायबलच्या प्रत्येक वाक्याला आपण समजलं पाहिजे. प्रत्येक वाक्य एक दुसऱ्याला जुळून आहेत. प्रत्येक वाक्य, प्रत्येक वचन एक दुसऱ्याला जुळून आहेत. आता आपण पाहतो योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6:40 मध्ये आम्ही पाहतो. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6:40 मध्ये काय म्हणत आहे? माझ्या पित्याची इच्छा हीच आहे. काय पित्याची इच्छा हीच आहे? माझ्या पित्याची इच्छा हीच आहे. काय आहे? काय म्हणत आहे मग? समोर प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे मग? योहानाचे शुभवर्तमान अध्याय 6:50 मध्ये काय म्हणत आहे? मी स्वर्गातून आलेली भाकर आहे. मी स्वर्गातून आलेली भाकर आहे. मी जिवंत भाकर आहे. मला प्राशन केल्याशिवाय तुम्हाला अनंत जीवन मिळणार नाही. लूक अध्याय 22:19 मध्ये प्रभू येशू म्हणत आहे, हे माझे शरीर आहे, हे माझे रक्त आहे, तुमच्या पापाच्या क्षमेसाठी मोडले जात आहे, सांडले जात आहे. तुम्ही हे प्राशन केल्याशिवाय, सेवन केल्याशिवाय तुम्हाला शेवटचं जीवन म्हणजे अनंत काळचं जीवन लाभणार नाही. येशूने शेवटचे भोजन घेतले. शेवटच्या भोजनाच्या दिवशी येशूने सांगितले की आजपर्यंत मी जे काय केलं तुमच्यासोबत, माझ्या जन्मापासून किंवा मी जेवढे काही मिनिस्ट्री केली, जेवढे काही वचन सांगितले, जेवढे काही कार्य सांगितले, ते सर्व याच्यामध्ये समाविष्ट आहे. या शेवटच्या भोजनाच्या नंतर येशूने मग पुन्हा काही दुसरे कार्य केले नाही. हे इथपर्यंत पोहोचवण्यासाठी, शेवटच्या भोजनाच्या त्या वेळेपर्यंत पोहोचवण्यासाठी येशूने सर्व काही संदेश दिलेला आहे, चमत्कार केलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, आम्हाला संदेश दिलेला आहे, सर्व काही दिलेलं आहे. कशासाठी? हे शेवटच्या भोजनाच्या ही वेळ आहे. हे एक अंतिम संदेश आहे, अंतिम आम्हाला मार्ग आहे. सांगितलं येशूने सर्वात प्रथम काय केलं? शिष्याचे पाय धुतले. पाय धुताना पेत्राने काय म्हटलं? प्रभूजी, माझे फक्त केवळ पाय धुवू नका, तर शरीर धुवा. त्याने म्हटलं, एकदा ज्याचा बाप्तिस्मा झालेला आहे त्याला शरीर धुवायची गरज नाही, परंतु त्याचं अंतःकरण शुद्ध करायची गरज आहे, त्याच्यावर प्रेम करायची गरज आहे. पेत्राने म्हटलं, माझे पाय धुवू नका.
येशूने म्हटलं, मी जर तुझे पाय धुतले नाही तर तुला स्वर्गराज्यामध्ये तुझा वाटा नाही. तर अशा प्रकारे पुष्कळसे ज्या गोष्टी आहेत त्या येशूने एकापाठी एक, एकापाठी एक, एकापाठी एक केलं. तर सर्व हे शब्द जे आहेत ना, ते एक दुसऱ्याशी लिंक आहेत. आणि हे सर्व करूनच आम्हाला अनंत जीवनाकडे जाता येते. एक शब्द आम्हाला वाचलं तर त्या एका शब्दामध्ये पूर्ण होत नाही. येशूचं जीवन काय आहे, येशूचं जीवन काय आहे हे आम्हाला समजण्यासाठी संपूर्ण बायबलमध्ये आम्हाला माहिती मिळते. आणि प्रत्येक वचनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे सत्य आहे. प्रभूनं म्हटलेलं आहे, जे म्हटलेलं आहे की माझ्या पित्याची इच्छा ही आहे. येशूची पित्याची इच्छा आपण पूर्ण केलंच पाहिजे. आणि पित्याची इच्छा जर पूर्ण करणे म्हणजे येशूची इच्छा पूर्ण करणे. आणि येशूची इच्छा पूर्ण करणे म्हटले तर लूक अध्याय 22 मध्ये जे म्हटलेलं आहे ते प्रभूची इच्छा आहे, येशूची इच्छा आहे, पित्या परमेश्वराची इच्छा आहे. पित्या परमेश्वराची इच्छा तीच आहे. आणि योहानाची शुभवर्तमान अध्याय 6 मध्ये आम्ही वाचतो, 35 पासून आपण वाचतो, 34-35 म्हणून येशू म्हणत आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणारच नाही. आणि जो माझे रक्त पितो, माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला तहान लागणारच नाही. आणि समोर म्हणत आहे, मीच जीवनाची भाकर आहे. मी जीवनाची भाकर आहे. येशू ख्रिस्त आमचं भोजन बनून या पृथ्वीवर आला. आमचं भोजन म्हणून. का म्हणून? भोजन बनून आला. आणि त्याने स्वतःला भाकरीमध्ये बदलवलं. कशासाठी भाकरीमध्ये? हे माझे शरीर आहे, हे माझे शरीर आहे. त्याने म्हटलं वास्तविकपणे हे माझे शरीर आहे. जेव्हा म्हटलं तेव्हा आम्ही विश्वास ठेवतो, येशूने जे म्हटलं ते होते. हे माझे शरीर आहे. आणि म्हणून आम्हाला येशूचं शरीर ग्रहण करणे फार गरजेचं आहे. प्रियजन हो, येशूला जाणणे, पित्या परमेश्वराला जाणणे 1-2 शब्दामध्ये नाही, संपूर्ण बायबल. आणि संपूर्ण बायबलमधून कोणताही भाग वगळता कामा नये, कोणताही भाग सोडून देता कामा नये. जर आम्ही कोणताही भाग जर सोडून देत असेल बायबलमधून तर आम्ही अधुरे आहो. आम्ही अधुरे आहो, पूर्ण नाही. पूर्णपणे आपण त्याचा आत्मसात केला पाहिजे. देवाची शिक्षा, देव काय आहे हे शिकणे फार महत्त्वाचं. आम्ही म्हणतो प्रार्थना काय? फक्त तोंडाने प्रार्थना केलं तेवढ्यातच नाही, प्रार्थना केलंच पाहिजे. प्रार्थना काय प्रार्थना करतो आम्ही प्रार्थनेमध्ये सहभागी झालं पाहिजे. चर्चच्या प्रार्थनेमध्ये सम्मिलित झालं पाहिजे. कधी होते सम्मिलित? आम्ही जेव्हा स्तोत्र वाचतो, आम्ही जेव्हा बायबलचे वचन वाचतो. पुष्कळ लोकांना असं वाटते की कॅथलिक लोक फक्त पुस्तक वाचून प्रार्थना करतात. प्रियजनो, पुस्तक वाचून केलेली प्रार्थना तुम्ही लक्षपूर्वक ऐका, पूर्णपणे बायबलचे वाक्य आहेत त्याच्यामध्ये, पूर्णपणे बायबलचे वाक्य आहेत. स्तोत्र ग्रंथ आहे, प्रभूने सांगितलेले वचन आहे सर्व. आम्ही जेव्हा तोंडपाठ किंवा आपल्या अंतकरणातून प्रार्थना करतो तेव्हा काय करतो? देवा माझ्यावर दया कर, देवा माझ्यावर दया कर, मला बरं कर, मला नोकरी मिळू दे, मला शांती मिळू दे, एवढंच प्रार्थना करतो. स्वार्थाची प्रार्थना आहे ती. आपण प्रार्थना करताना आपला स्वार्थ बाजूला ठेवून आपण सम्मिलित झालं पाहिजे. आपण जीवन भरलं पाहिजे देवाच्या वचनाने जीवन भरलं. प्रार्थना पूर्ण देवाच्या वचनाने केलं पाहिजे. तुम्ही वाचून करा किंवा तोंडपाठ करा, त्याच्यामध्ये काही नाही, परंतु अंतकरण लागलं पाहिजे. अंतकरण लागून प्रार्थना केलं पाहिजे. तेव्हा ती प्रार्थना, आपण प्रार्थनेमध्ये सहभागी होऊन प्रार्थना करतो. एकदा आमची सेमिनरी म्हणजे पुरोहित बनण्याचा कोर्स फार लांब आहे. 12 वर्षाचा कोर्स आहे. कोणी फादर लोक 12 वर्ष करतात, 13 वर्ष करतात, 14 वर्ष करतात. मी 13 वर्षाची ट्रेनिंग केलेली आहे. आणि एकदा एक युवक 10वी झाल्यानंतर साधारणपणे फादर बनायला प्रवेश मिळतो. एक युवक 10वी झाल्यानंतर तो फादर बनण्याच्या इच्छेने फादरकडे गेला आणि म्हणतो, फादर मला पुरोहित बनायचा आहे.
तो पुरोहित बनण्यासाठी मी काय करावं? तर फादरनी त्याला म्हटलं का ये एक दिवस आपण बोलू. त्यांनी वेळ दिला आणि बोलण्यासाठी त्यांनी मग त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी टाईम ठरवून ते एकत्र आले. तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न विचारला फादरांना, "फादर, हे पुरोहित बनायची ट्रेनिंग किती वर्षाची आहे?" ते म्हणाले, "सर्वसाधारणपणे 12 वर्षाची आहे. मग काही कमी जास्त इकडे-तिकडे कोर्समध्ये झालं तर मग 13 वर्षही असू शकते, 14 वर्षही असू शकते. पण कमीत कमी 12 वर्षाची ट्रेनिंग आहे." त्या युवकाला नवल वाटलं. तो युवक म्हणाला, "फादर, रोज पुरोहित 1 घंट्याची प्रार्थना करतो." म्हणजे जे पब्लिक प्रार्थना आहे, मिस्सा बलिदान ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये प्रभूचे शरीर आणि रक्ताचं सेवन होते. पूजा बलिदान म्हणतात त्याला, मिस्सा बलिदान. तर हे एका तासाची प्रार्थना करायला 12 वर्ष किंवा 13 वर्ष शिकावं लागते. पुरोहिताने म्हटलं, "नक्की, एका तासाचीच प्रार्थना आहे, परंतु ते समजल्याशिवाय कोणी चढवू शकत नाही." ते समजण्यामध्ये, ते एका तासाच्या मिसा बलिदानामध्ये समजण्यामध्ये काय काय समजणे आहे? पिता परमेश्वर कोण आहे? पुत्र परमेश्वर कोण आहे? पवित्र आत्मा कोण आहे? आणि त्याचा उद्देश काय आहे? आम्ही कशा प्रकारे अनंत जीवन मिळवू शकतो? तर ह्या सर्व गोष्टी एका तासामध्ये होत असल्या तरी आम्हाला त्याची माहिती घेणे हे सोपं नाही आहे. सखोल माहिती घेतल्याशिवाय. आणि प्रत्येक वचन आम्ही एखाद्याला संदेश देताना, एखादा रोगी आहे तर त्याला आपण निवडिक शब्द सांगतो, निवडिक वचन सांगतो. "बाबा रे, हे वचन म्हण, रोज हे वचन म्हण, हे वचन म्हणून तू प्रार्थना कर, तुला रोगशांती मिळेल, तू बरा होशील." तर तेवढंच आहे. परंतु हे मिस्सा बलिदान चढवण्यासाठी तेवढ्यानं होत नाही. संपूर्ण बायबल शिकावं लागते, त्याचा उद्देश शिकावा लागते. आणि म्हणून आपण पाहतो पित्या परमेश्वरानं आम्हाला शिकवलेलं, आम्ही बायबल काय कोणत्या शब्दाने सुरुवात झालेली आहे? पित्या परमेश्वराने काय केलेलं आहे? स्वर्ग आणि पृथ्वी बनवलेली आहे, मानवाला बनवलं आहे. आम्हाला 10 आज्ञा माहीत आहेत. 10 आज्ञा. 10 आज्ञा आपण मोसेला परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या. पहिली आज्ञा काय आहे? पहिली आज्ञा हेच आहे की एकाच खऱ्या परमेश्वराची आराधना कर आणि म्हणून मूर्तीपूजा करू नको. एकाच खऱ्या परमेश्वराची आराधना. खरा परमेश्वर कोण आहे? खरा परमेश्वर आपण कसं ओळखावं? खरा परमेश्वर कोण आहे? त्याचं नाव नाही आहे. तर खरा परमेश्वर हाच आहे ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली आणि आम्हाला बनवलं आणि आमच्यावर प्रेम करतो, आम्हाला चालवत आहे. तो खरा परमेश्वर आहे. आणि त्याचा पुत्र, एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, तो कसा जन्मला, कसा पृथ्वीवर आला, ते सर्व शिकणे फार गरजेचं आहे. आणि त्याला जन्म देण्यासाठी परमेश्वराने काय काय केलेलं आहे? मरियेला त्यांनी निवडलं. मरियेचं काय काम आहे? मरियेचं काही ना काहीतरी रोल आहे. पित्या परमेश्वराला आपल्या पुत्राला पाठवण्यासाठी मरियेची मदत घ्यायची गरज होती का? ते सखोल शिकल्यानं आम्हाला समजते. सखोल शिकल्याने पित्या परमेश्वराला आपल्या पुत्राला असंही पाठवता आलं असतं, वरतून सोडता आलं असतं? नाही, तसं नाही. पित्या परमेश्वराने एक कुटुंबाची पद्धत त्यांनी आत्मसात केली. कुटुंबाद्वारे माणूस कुटुंबामध्ये जन्मतो. आम्ही तुम्ही सर्व कुटुंबामध्ये जन्मलेला आहे. आणि प्रभू येशूला मानव बनवून पाठवण्यासाठी कुटुंबामध्ये जन्मणे फार गरजेचं आहे. आणि कुटुंबामध्ये जर जन्मत असेल तर त्याला आईवडिलाची फार गरज आहे. तो देव आहे, देवाचा पुत्र आहे, परंतु त्याला मानव बनवून पाठवला त्यांनी. एम्मानुएल, देव आमच्या सोबत. आणि म्हणून त्याच्यामध्ये फार अर्थ लपलेला आहे. आणि म्हणून आम्हाला येशू कोण आहे, जीवन काय आहे हे प्रभूने सांगून दिलेलं आहे. तर हे सर्व हिस्ट्री शिकल्याशिवाय आम्हाला जीवन काय आहे समजत नाही. आमचं जीवन काय आहे? एक वाक्यामध्ये आपण असं भाषण देताना म्हणता येते, परंतु जेव्हा शिकतो तेव्हा आम्हाला ते शिकणं फार गरजेचं आहे. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 5:24 मध्ये आम्ही वाचतो. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 5:24 मध्ये
जो माझी शिक्षा ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो. काय म्हणतात? शिक्षा ऐकतो, शिकवणी ऐकतो आणि मला ज्याने येशूला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला अनंत जीवन प्राप्त होते. शिकवण, शिकवण म्हणजे काय आहे? शिकवण म्हणजे फक्त एवढंच नाही आहे की ABCD शिकलेली शिकवण नाही. संपूर्ण दैवशास्त्र शिकलं पाहिजे. ABCD शिकून करण्यासारखं नाही आहे ते. शिकवण, येशूची शिकवण, पित्या परमेश्वराची शिकवण, येशूची शिकवण. शिकवण काय? प्रत्येक वाक्यामध्ये मनन चिंतन करून आम्हाला पुष्कळ लोक जमा होतात जेव्हा मीटिंग आहे किंवा चंगाई होते तेव्हा त्या लोकांना काय वाटते? लोकांना येशू चंगा करते, चंगा करते, चंगा करते. सर्वांना माहीत आहे येशू चंगा करते. परंतु त्या चंगाईमध्येच आपलं संपूर्ण जीवन नाही आहे. अनंत जीवन आमच्या आत्मपरीक्षण करण्यामध्ये, आत्म्याचं परिवर्तन होण्यामध्ये आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, खरं जीवन येशूला ओळखणे आहे आणि येशूला ग्रहण करणे आहे आणि येशूने प्रत्येक गोष्ट सांगितली आहे आणि खरं जीवन येशूला ग्रहण करणे आहे. आपण विश्वास ठेवूया, शिकूया आणि आत्मसात करूया.